तर आज आपण एका नवीन पॉडकास्ट सिरीजबाबत बोलत आहोत. त्यामध्ये आपण इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकणार आहोत, ते म्हणजे BNY मेलन नावाच्या कंपनीचा. तर फर्स्ट राऊंड त्यांचा ते रेझ्युमे बेस्ट होता फुल. ओके, केवळ मी म्हणजे 6 होते माझे प्रोजेक्ट टाकले. म्हणजे रेझ्युमे मध्येच दिसत होते हो, समोर. क्या बात resume आहे. मध्ये. या कंपनीचं पॅकेज आहे फ्रेशरसाठीचं 10.53. म्हणजे मी थोडासा टेन्स झालेलो. माझं काय म्हणणं आहे की 8.5 पॉइंटर हा चांगला आहे रे. हो, पण पण त्यांना काय अपेक्षा होती म्हणजे? मग मी पूर्ण डिमोटिवेट झालेलो की अरे यार यार. म्हणलं ॲक्सेंचर सारखी कंपनी हे करते तर मग BNY ला कसं होईल. पण मग मी त्यांना म्हणलो की मला SQL एवढं खास येत नाही, पण मी त्यांना म्हणलं माझा फ्रंट एंड बॅक एंड झालेलं आहे की इंटरव्ह्यू देऊ, बघू आता जे होईल ते होईल. तो माझा HR होता, पण तो HR प्लस टेक्निकल पण झाला बिकॉज ते मला सिच्युएशन्स पण खूप द्यायला लागले की तुम्हाला सर नको बोलू, जर तुम्हाला सर बोला तर मी बरोबर. तुला अजून क्वेश्चन फायर करेल. म्हणजे मी आतापर्यंत पॉडकास्ट घेतले, पण मी कोणाला हा क्वेश्चन नाही विचारला, पण मी तुला विचारतोय. म्हणजे त्यांनी मला त्याचा एक्सपिरियन्स विचारला की तुझ्यासाठी कसा एक्सपिरियन्स होता. क्या बात आहे. म्हणजे माहिती खूप लोकांना असतं की कन्सेप्ट काय आहे, पण रिअल टाइम सिच्युएशन अशी मॅप करणे आणि इंटरव्ह्यूअरच्या समोर ती येणे डोक्यात हो. की असं एक्झाम्पल, तर त्यातनंच आम्ही ती सुपर एक्सची कन्सेप्ट काढली आहे नवीन. आणि तू मगाशी मेन्शन पण केलं की हो. सुपर एक्समध्ये तू पायथनच्या पण सुपर एक्सला होता, जावाच्याही हो, सुपर एक्सला होता, हो. आणि आता रादर फ्लटरचं Flutterच्या पण पण सुपर आलं. एक्स येतच हो. आहे. तर नमस्कार मंडळी, तुम्ही आपल्या कोर्टवेबच्या चॅनलवरती पॉडकास्ट सिरीज पाहत असालच. त्यामध्ये तुम्ही PTC कंपनीबद्दल पॉडकास्ट सिरीज बघितली असेल. तर आज आपण एका नवीन पॉडकास्ट सिरीजबाबत बोलत आहोत. त्यामध्ये आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत, म्हणजे थोडक्यात इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकणार आहोत, ते म्हणजे BNY मेलन नावाच्या कंपनीचा. तर ही कंपनीबद्दल थोडक्यात सांगायला गेलं तर बँक ऑफ न्यूयॉर्क हे तुम्ही ऐकलेलं असेलच. प्लस भारी गोष्ट म्हणजे या कंपनीचं पॅकेज आहे फ्रेशरसाठीचं 10.53, म्हणजे 10,53,000 एवढं गडगंज पॅकेज देते. सो जर कोणाची ही ड्रीम कंपनी असेल तर त्यांना आजच्या पॉडकास्टमधनं नक्कीच फायदा होऊ शकतो. सो तुम्ही आमच्याबरोबर कनेक्टेड राहा, पॉडकास्ट कंप्लीट बघा. सो आता हे सगळं मी बोलण्यापेक्षा तो त्यांचा सिनारिओ कसा होता, त्यांनी कोणत्या स्टेप्समध्ये त्यांना क्वेश्चन विचारले गेले, किती राऊंड ऑफ इंटरव्ह्यू झाले, हे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे अभिषेक गोरे. ठीक आहे, अभिषेक गोरेकडनं आपण हे ऐकूया की त्याचे राऊंड कसे झाले, त्याने कसं प्रिपेअर केलं होतं जेणेकरून त्यांनी ही कंपनी काढू शकला, क्रॅक करू शकला. सो चला आपण स्टार्ट करूया आजच्या पॉडकास्टला. हॅलो अभिषेक. हॅलो सर. माझं नाव अभिषेक गोरे आहे. मी कोर्टवेबपासनं फर्स्ट इयरपासनं होतं मी कोर्टवेबला. तर माझे ऑल ओव्हर सगळ्या बॅचेस झाल्या होत्या. तर मग आत्ता मी म्हणजे BNYला सिलेक्ट झालेलो आहे. तर म्हणजे BNYचं म्हणजे फर्स्ट राऊंड जस्ट म्हणजे त्याचे 3 राऊंड होते. तर फर्स्ट राऊंड त्यांचा ते रेझ्युमे बेस्ट होता फुल. ओके, तर मग म्हणजे टोटल तुझे 3 राऊंड झाले. हो 3 राऊंड ओके. झाले. तर फर्स्ट राऊंड ते रेझ्युमे बेस्ट होता. तर मग त्यांनी ते रेझ्युमे माझा पहिला बघितला, म्हणले अच्छा. तर मग त्यांनी आपण जे की एक्सपर्टीज लिहितो आपल्या त्याच्यावर, Yes. मग ते हां. त्याच्यावर त्यांनी पहिलं म्हणले की तुझे एवढे सारे की एक्सपर्टीज आहे, तर मग तू कुठला म्हणजे कम्फर्टेबल लँग्वेज आहे हे ते. मग Okay. त्यांना त्यामुळे सांगितलं पायथन, जावा, आणि नेटिव्हला मी C मध्ये. मग ते बोलले ओके. मग त्यांनी माझ्या इंटर्नशिपवर गेले. इंटर्नशिपवर मी एक इंटर्नशिपमध्ये एक प्रोजेक्ट केला होता बरोबर. वेबसाईट डेव्हलपमेंट. मग ते त्यांनी मला त्याच्याबद्दल विचारलं. ओके. मग आपण सुपर एक्समध्ये आपले जे प्रोजेक्ट्स म्हणजे मी केले होते पायथन, जावावर, याच्यावर, तर मग मी ते ॲड केले होते. तर मग मला त्यांनी ओके. त्याच्यावर प्रश्न विचारला. म्हणजे तुझ्या रेझ्युमेमध्ये ॲक्च्युअल प्रोजेक्ट किती टाकलेले आहेस तू? ॲक्च्युअल मी म्हणजे 6 होते माझे प्रोजेक्ट टाकले. म्हणजे रेझ्युमेमध्येच दिसत होते हो, समोर. क्या बात रेझ्युमेमध्ये. आहे. तर मग हेवी त्यांना- रेझ्युमे झाला हो, तो. हेवी होता. तर म्हणजे कसं होतं की म्हणजे माझा इंटरव्ह्यू थोडासा लेट झालेला शेड्यूल. तर मग जे आधी गेले होते मुलं, तर त्यांच्याकडे कसे 2-3च होते. तर मग कसं झालेलं की ते रेझ्युमे सोडून काहीतरी एक्स्ट्रा क्वेश्चन विचारायला लागले होते. ओके. पण माझ्या रेझ्युमेमध्येच एवढं होतं की ते म्हणजे त्यातच सगळे हे होते. बरोबर. तर मग त्यात आपण जे फायरबेस वगैरे यूज करतो त्याच्यात ते त्यांना आवडलं की हां फायरबेस एक काहीतरी नवीन. म्हणजे मग ते ऍक्च्युअल कंपनीमध्ये लागणारी गोष्टच तू इम्प्लिमेंट हो. केले, यूज केले. सो हो. त्यांना ते भारी वाटलं असेल. फ्रेशर लेवलला म्हणजे एवढी अपेक्षा नसते, पण केलं असेल तर. आणि पण आत्ताचा सिनारिओ आहे बरं का असा की कंपन्या एक्सपेक्ट करतायत की तुम्ही फायरबेस यायला पाहिजे, स्टेट मॅनेजमेंट यायला पाहिजे, डेटाबेस वगैरे तुमचं चांगलं असलं पाहिजे. हो. सो गुड, कंटिन्यू करूया. तर मग मग ते मला विचारले तू न्यू टेक्नॉलॉजीवर काय काम करतोय का. मग मी म्हणलो मी फ्लटरवर काम क्या बात करतोय. आहे. तर मग ते म्हणले मग त्यांनी मला विचारलं की तू फ्लटरवर का म्हणजे का प्रिफर करतो. मी त्यांना सांगितलं की म्हणजे आपण वन टाइम कोड लिहिला की तो सगळीकडे हे क्रॉस करता प्लॅटफॉर्म. येतो. तर म्हणले अच्छा अच्छा ठीक आहे. मग त्यांनी मला माझ्या एक्स्ट्रा करिक्युलममध्ये म्हणजे जस्ट मी हे केलेलं की मी कोर्टवेबचा ग्रुप
लीडर होतो बूट बरोबर, कॅम्पच्या वेळेस. मग ते त्यांनी मला त्याचा एक्सपिरियन्स विचारला की तुझ्यासाठी कसा एक्सपिरियन्स होता. क्या बात आहे. मग मी त्यांना एक्सपिरियन्स सांगितला, मग ते त्यांना आवडला. तर माझा एक ऑलमोस्ट 30 to 35 मिनिट्समध्ये चालला तो इंटरव्ह्यू. पहिल्या इंटरव्ह्यूला म्हणजे हे तुझे हो, क्वेश्चन्स म्हणजे ऑल ओव्हर ते त्यांनी पूर्ण ते रेझ्युमे बेस्ट घेतला, ते म्हणजे त्याच्या बाहेर नाही गेले. ओके. तर मग ते म्हणले की तुला मी सांगते. मग नेक्स्ट राऊंड लगेच माझा पण शेड्यूल झाला. पहिल्या राऊंडला मग किती होते, पॅनल काय होतं, म्हणजे नाही, किती लोक? 1 to 1 1 to 1 होता, तिन्ही ओके. राऊंडला 1 to 1 होतं पॅनल. म्हणजे मला ते विचारायचं की ऍक्च्युअल व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होता की तो कॅम्पस नाही मध्ये? नाही, कॅम्पसमध्ये होता, फिजिकल होता. ओके, फिजिकल इंटरव्ह्यू. हो. वा, गुड गुड. तर मग सेकंड राऊंडला सिलेक्ट झालो. तर मग सेकंड राऊंडला ते सर, मग ते म्हणजे नाही का मी थोडासा टेन्स झालेलो. मग ते त्यांनी जरा पहिले थोडंफार जरा हे नाही का म्हणजे असे थोडंफार मला कम्फर्टेबल केलं. मला विचारले की तुझा आजचा म्हणजे तुझा आजचा ओव्हरऑल डे कसा होता, की नाही का तू म्हणजे म्हणजे तू आता तुझा कसा लेट इंटरव्ह्यू शेड्यूल झाला, तर मग तुला थोडंसं भीती वगैरे आहे का. मग ते झालं. मग ते म्हणले ठीक आहे, आता मी तुला म्हणजे आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊ, की नाही का म्हणजे तुला पण समजेल आणि मला पण समजेल की तुला किती येतं. बरोबर. मग त्यांनी मला जस्ट मस्त स्टार्टिंगपासून गेले. मग त्याच्यात एक प्रश्न होता त्यांचा इन्क्लूड की इथला 10th ला 12th ला किती पर्सेंटेज, आणि ते मग काय म्हणता इथलं इंजिनिअरिंगला एवढे थोडेसे कमी होते, म्हणजे 8.5 होता पण त्यांच्यासाठी ते कमी होते. कमी होतं, मग ते म्हणले की थोडंसं तुला अजून पाहिलं होता. मग त्यांना आपण ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा, बिकॉज त्याच्यात ते चेक करता की तुम्ही किती ऑनेस्ट आहे. बरोबर. तर मग ते झाल्यानंतर मग त्यांनी मला सॉरी टू इंटरप्ट, पण माझं काय म्हणणं आहे की 8.5 पॉइंटर हा चांगला आहे रे. हो, पण मग त्यांना काय अपेक्षा होती म्हणजे? ठीक आहे. हो, तर मग त्यात त्यांनी मग मला पायथन आणि जावावर मला डिफरन्स वगैरे विचारले. अच्छा. तर मग ते मला मग त्यांनी परत मला प्रोजेक्ट्स वगैरे सगळे विचारत होते सेकंड राऊंडला. प्रोजेक्ट विचारल्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की अच्छा ठीक आहे, तुला जावा तुला येतं, तर मग तुला कमांड लाईन आर्ग्युमेंट जे आपण करतो जावामध्ये, तर ते तुला येतं का. मी त्यांना सांगितलं, त्यांना कोड वगैरे लिहून दाखवला. मग त्यांना मी त्यांना पूर्ण कोड एक्सप्लेन केला. मग तो झाल्यानंतर मग ते मला जस्ट सिच्युएशन्स विचारायला लागले. मग ते मला म्हणले की तुला क्लाउड कॉम्प्युटिंग येतं का. मग म्हणलो हो येतं, पण एवढं डीप नाही, पण जस्ट मी तुम्हाला सांगू शकतो. मग त्यांना मी एक्सप्लेन केलं क्लाउड कॉम्प्युटिंग. मग त्यांनी मला डेव्हऑप्सबद्दल विचारलं. मग म्हणलं अच्छा. मग ते झाल्यानंतर त्यांनी मला सिच्युएशन्स दिली की समज तुझा सर्व्हर एकदम हे झाला, तर तू रिअल टाईम एक्झाम्पल कुठे मॅप करू शकतो. क्या बात आहे. तर आपण मग त्या ॲमेझॉनमध्ये बघतोच की ॲमेझॉनचं कसं की आता ते डेली जे युजर्स असतात तर तिथं त्यांना हिट्स कमी असतात, पण बिग बिलियन डेजला खूप जास्त हिट्स असतात. मग ते सर्व्हर हँग होतो. मग आपण क्लासमध्ये तुम्ही सांगतातच की ते म्हणजे लोड बॅलन्सरची कन्सेप्ट. मग मी त्यांना ती एक्सप्लेन केली. मग त्यांना खूप आवडलं. मग ते त्यांच्या म्हणजे प्रत्येक मी जे एक्सप्लेन करायचं होतं त्यांच्या प्रत्येकाला हेच असायचं की वाव, म्हणजे मला हे तुझ्याकडनं एक्सपेक्टेड होतं उत्तर. पण ऍक्च्युली अभिषेक तुझं म्हणजे कौतुक करण्याची गोष्ट ही आहे की अरे म्हणजे माहिती खूप लोकांना असतं की कन्सेप्ट काय आहे, पण रिअल टाइम सिच्युएशन अशी मॅप करणे आणि इंटरव्ह्यूअरच्या समोर ती येणे डोक्यात की असं एक्झाम्पल, आता ॲमेझॉन बिग बिलियन सेल्सचं तू एक्झाम्पल सांगितलं, ते सुचणे म्हणजे कौतुकास्पद आहे ॲक्च्युली. गुड गुड. नेक्स्ट मग पुढे कसं? त्यांनी मग मला म्हणजे नेटवर्किंग वगैरे विचारलं, प्रोटोकॉल्स विचारले मला. मग ते प्रोटोकॉल्समध्ये मला एवढे खास येत नव्हते, पण मी त्यांना प्रोटोकॉल सांगितलं आणि लास्टला मला जो प्रोटोकॉल येतो मी त्याच्याबद्दल त्यांना माहिती सांगितली. मग त्यांना इनडायरेक्टली समजलं की त्याला बाकीचे पण प्रोटोकॉल येत आहे. स्मार्ट मूव्ह. हा, तर मग ते झालं. मग त्यांनी मग SQL वर थोडेफार प्रश्न विचारले इंडेक्सिंग वाईज, की तुला जर असा एक हे आहे तुझ्याकडे एक डाटा आहे तो तुला चेंज करायचा आहे, तर तू कसा करशील. म्हणलं इंडेक्सिंग थ्रू, बिकॉज इंडेक्सिंग थ्रू आपण त्याला सर्च पण इझिली करू शकतो आणि मग आपण त्याच्यात चेंजेस पण करू शकतो. मग ते म्हणलं ओके. मग ते मला अजून SQL बद्दल जास्त डीप विचारत होते, पण मग मी त्यांना म्हणलो की मला SQL एवढं खास येत नाही, पण मी त्यांना म्हणलं माझं फ्रंट एंड बॅक एंड झालेलं आहे. मी आता थोडंसं SQL वर आत्ता फोकस करतोय, पण मी करेल. मी त्यांना जस्ट पॉझिटिव्ह रिप्लाय देत होतो की मला येत नाही, पण मी करतोय, शिकतोय. मग त्यांना ते आवडलं की वा, म्हणजे तुला शिकायची इच्छा आहे. तर मग ते जस्ट मी माझा ओव्हरऑल इंटरव्ह्यू सेकंड राऊंड मी म्हणजे माझा हसत होता, तर ते लास्टला म्हणले की मला तुझी स्माईल आवडली अँड ऑल. तर मग हां, म्हणजे ते पण त्यांना असं वाटलं नाही की मी खूप नर्वस आहे काय, पण बरोबर तो कॉन्फिडन्स दिसला असेल त्यांना की अरे एकदम मस्त इंटरव्ह्यू चाललाय, स्मूथली चाललाय. हो. मग ते मला म्हणले की तुला म्हणजे आता आम्ही तुला प्रोडक्शन सर्व्हिस इंजिनियर म्हणून आम्ही ते हे देतोय, मग तुला माहिती आहे का ते काय आहे. मी त्यांना म्हणलं एवढं ब्रीफ नॉलेज नाही, पण तुम्ही म्हणजे मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं की म्हणजे आता कसं सगळेजण म्हणतात की सॉफ्टवेअर डेव्हलपर बनायचं, सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचं, पण त्यांचं काम फक्त प्रोडक्ट बनवणे, पण नंतर त्यांना जे रिक्वायरमेंट आहे, जे काय अपडेट्स आहे किंवा तो प्रोडक्ट हँडल करायचा तो आपल्याकडे असतो. म्हणलं अच्छा ठीक आहे. मग ते म्हणले तुला आवडेल का. म्हणलं हो आवडेल ना मला.
तर मग ते म्हणले अच्छा ठीक आहे. मग माझा एक तो ओव्हरऑल 2 तास इंटरव्ह्यू चालला तो माझा. 2 तासाचा इंटरव्ह्यू हो. होता आणि हा पण म्हणजे कसं फिजिकल तिथे फिजिकल होता. कंपनीतच हो, होता? फिजिकल ओके, होता. 1 to 1 मग आणि असं. मग पण थर्ड राऊंड माझा व्हर्च्युअल झाला. तो न्यूयॉर्कवरनं ओके शेड्यूल झाला ओके. होता. म्हणजे तुझा पहिला राऊंड अर्धा तासाचा वगैरे झाला, हो. दुसरा राऊंड 2 तासाचा झाला. हो. सेम डेचं आहे ना आणि हो, हे? सेम डे, सेम डे. ओके, गुड गुड. हो. मग त्यांनी म्हणजे तुला कसं सांगितलं की तुझा रिझल्ट वगैरे? आता सेकंड राऊंडचा तुझा 2 तास इंटरव्ह्यू चालला, म्हणजे ओव्हरऑल क्वेश्चन बघायला गेलं तर भरपूर क्वेश्चन वेगवेगळ्या टाईपने हो. विचारले गेलेत. मग त्यांनी कसं किती वेळानंतर तुला रिझल्ट म्हणजे सांगितला की मी लगेच? सेकंड राऊंडला जस्ट म्हणजे ते केबिन मध्ये होते, बाहेर गेलो, 1च मिनिटात त्यांचा आला की लगेच तू थर्ड राऊंडला सिलेक्ट अरे वा. झालेला आहे. तर मग जास्त म्हणजे तुला असं पॅनिक वगैरे होण्याची काही गरजच लागली नाही, वेळ नाही गेला panic नव्हता त्याच्यामध्ये? एवढं. तर गुड मग गुड. थर्ड राऊंडला मी सिलेक्ट झालो. तर मग ते म्हणले तुझं हे झालंय. मग मी म्हणलो कोणासोबत? ते म्हणले व्हर्च्युअल झालाय. मग ओके. नंतर मग मी बसलो. मग ते थोडंफार जरा नेटवर्किंग इश्यूमुळं मग ते HR ची जी केबिन होती, मग मला HR च्या लॅपटॉपवर म्हणजे नाही का हे ओके. द्यायला लावला इंटरव्ह्यू. मग त्यांनी जस्ट पहिलं मला इंट्रोडक्शन वगैरे विचारलं ते की नाही. कुठून होते आणि व्हर्च्युअल इंटरव्ह्यूला म्हणजे ते त्या कंपनीत नव्हते, दुसरीकडचं लोकेशन हो होतं हो ना? हो. तरी तुला कळालं का कुठल्या लोकेशनवरनं इंटरव्ह्यू ते चाललाय त्यांचा? म्हणजे न्यूयॉर्कवरनं ते करत होते. तर ओके. त्यांच्या हेड ऑफिसवरनं. वा वा, क्या बात हा. आहे, गुड. तर मग जस्ट त्यांनी मला पहिले इंट्रोडक्शन वगैरे विचारलं. तर मग इंट्रोडक्शन म्हणजे आपल्याला म्हणजे जेवढं येतंय तेवढं सगळं सांगायचं, आणि जस्ट त्याच्यापेक्षा बाहेर जास्त सांगितलं तर ते आपल्याला पकडता की तुम्ही आपण काही एक्स्ट्रा सांगत गेलो. मग ते बरोबर. त्याच्यावर लगेच क्वेश्चन विचारता. हां, बरोबर. आपण जे म्हणजे बोलतोय कमांड असली पाहिजे म्हणजे आपल्या हो. बोलण्यावरती, की आपण ड्राईव्ह कसं करतो इंटरव्ह्यू हां. स्वतःहून. गुड. मग त्यांनी काय स्टार्ट केलं, म्हणजे कसं स्टार्ट केलं इंटरव्ह्यूचं मग काय? त्यांनी जस्ट मला विचारलं की तू माझा फायनल इयरचा प्रोजेक्टबद्दल विचारलं की फायनल इयरला प्रोजेक्ट काय करतोय. ओके. मग नंतर ते झाल्यानंतर मग ते म्हणले तुला BNYs का पाहिजे. तर मग मी ते वाचलं होतं, म्हणजे त्यांचं PPT टॉक होतं, त्यात ते बोलले की आम्ही इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्शियलमध्ये काम करतो. वा. तर मग मी त्यांना म्हणलो की मी शेअर मार्केट पण करतो आणि शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट वगैरे करतो आपण. बरोबर. मग तुमचा पण त्याच प्रोडक्ट मग मला आवडेल की नाही का तुमच्या क्या ह्याच्यात हे करायला. मग त्यांना आवडले की वाव एक म्हणले. प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ऍक्च्युली. हां. खूप छान, खूप छान. गुड. मग ते झाल्यानंतर ते म्हणले अच्छा ठीक आहे. मग जस्ट त्यांनी तो माझा HR होता, पण तो HR प्लस टेक्निकल पण झाला, बिकॉज ते मला सिच्युएशन्स पण खूप द्यायला लागले की समज तुझ्याकडे डाटाबेस आहे, तो 10 GBचा आहे, खूप यूज आहे म्हणले. ओके. तर मग तुझा जर डाटाबेस भरत चाललाय तर तू कसं हँडल करशील. तर मग क्लासमध्ये तुम्ही सांगायचेस की जर आपला डाटा आपल्याला पास करायचा तर आपण झिप फाईल थ्रू आपण सेंड करू शकतो की बरोबर. त्याचं साईज कमी असते, मग आपण म्हणजे आपण जास्त डाटा स्टोअर होतो. ते म्हणले अच्छा वा, म्हणजे आवडलं. तर मग ते मला BNY बद्दल बोलले की तुला माहिती आहे का म्हणजे तुझा रोल काय वगैरे. जो माझा सेकंड इंटरव्ह्यू होता तो मला परत सेम प्रश्न विचारला. मग त्यांनी तोच जो म्हणजे सेकंड टेक्निकल राऊंडला जो मला सिच्युएशन दिला होता, तो सिच्युएशन सेम त्यांनी इथं दिला. हो का? म्हणजे त्यांनी मोस्टली नेटवर्किंग साईडला खूप फोकस ठेवला होता. बरोबर बरोबर. मग क्लाउड मला साईडलाच त्यांचा विचार हो. असेल. मग ते मला बोलले की तुला डेव्हऑप्स वगैरे येतं का. ते मला सगळं ओव्हरऑल विचारलं. मग जस्ट त्यांचं म्हणजे मग त्यांनी म्हणजे इथलं तिथलं, आणि मग त्यांचं एक अजून होतं की काय म्हणतात, तू मला सर नको बोलू. जर तू मला सर बोला तर मी बरोबर. तुला अजून क्वेश्चन फायर करेल. तर मग ते आता ते खूप सिनियर्स होते, तर मग ऑफकोर्स ते सर निघतं. मग ते मला म्हणले की तुला काही क्वेश्चन्स आहे का आमच्यासाठी. ओके. मग म्हणजे ते मी म्हणजे आधी ऐकलं होतं की आपण कंपल्सरी क्वेश्चन विचारायला पाहिजे. आपली म्हणजे एक बॅड इमेज पडते जर आपण क्वेश्चन्स नाही नाही विचारला विचारले तर तर. म्हणजे मी आपलं आपण क्युरियस आहोत की नाही हे लगेच कळून येतं हां. त्याबाबत. म्हणजे विचारलं पाहिजे असं हां. जनरल तर आहे. मग मी त्यांना जस्ट विचारला की तुम्ही किती वर्षापासून BNY मध्ये आणि तुमचा जो रोल काय आहे, तो बरं. काय. तर मग ते मला बोलले की मी म्हणजे माझा एक्सपिरियन्स 30 वर्षाचा आहे ओ. आणि मी 15 वर्षापासून BNY मध्ये काम करतोय. तर मग ते म्हणले मी पण मग ॲनालिस्ट म्हणूनच होतो आणि मग आता मी एक टेक्निकल प्रोडक्ट मी लीड करतोय. तर मला आवडलं. मग ते त्यांच्या प्रोडक्टबद्दल एक्सप्लेन करायला लागले की मी असं म्हणजे आपण फायनान्शियल आणि जे कोण लोक इन्व्हेस्ट करतात तर मी त्यांची सगळी सिक्युरिटी घेतो अँड ऑल. ते म्हणजे सगळं. तर मग मी त्यांना बोललो की सर मला तुमच्या कंपनीमध्ये काम म्हणजे तुमच्या टीममध्ये काम करायला क्या आवडेल. बात आहे. मग ते त्यांना खूप आवडलं की म्हणजे हा ऐकतो पण आहे आणि म्हणजे आहे. बरोबर. तर मग माझा जेव्हा थर्ड राऊंड झाला तर त्यांनी ती गोष्ट HR ला सांगितली आणि सगळे म्हणजे जेवढे तिथं 8 पॅनल होते सगळ्यांना सांगितलं की ओके. हा असं बोलले की याला माझ्या टीममध्ये काम करायला आवडेल. तर अरे मग वा. ते येऊन मला म्हणाले की तुला म्हणजे तुझी इंटर्नशिप झाली की आम्ही तुला न्यूयॉर्कला शिफ्ट करू शकतो अरे म्हणजे वा त्यांच्या वा, टीममध्ये. क्या बात आहे. तर मला खूप म्हणजे छान तुला तिथे वाटलं. ग्रीन सिग्नल मिळाला की आपण हो. सिलेक्ट होते वाटतं. हां. क्या बात आहे, मस्त. म्हणजे
मग आता हा इंटरव्ह्यू किती वेळ चालला होता म्हणजे हा तुझा? पण एक बऱ्यापैकी पावणे 2 तास चालला असेल. ओ. आणि म्हणजे कसं आलं की माझा लास्ट इंटरव्ह्यू होता. सगळ्यांचे इंटरव्ह्यू झालेले आणि मी कसं आत होतो तर सगळेजण बॅग पॅक करून तयार होते. पण नेमकी माझा आणि ते कसं की त्यांना एवढे क्वेश्चन्स होते मला विचारायला की बरोबर. इंटरव्ह्यू, आणि मग ते पण मला बोलले की मला पण नाही कळालं की मी तुझ्यासोबत एवढा वेळ कसं बोललो, तर त्यांना पण आवडला. गुड गुड. तेच असतं ना, आपल्या रेझ्युमेमध्ये पण तेवढ्या गोष्टी आहेत आणि हो. आपल्याला जर व्हेरियस याच्यामध्ये नॉलेज असेल टेक्नॉलॉजीजमध्ये तर आपण बोलू पण शकतो. हो म्हणजे गुड, मस्त. म्हणजे इंटरव्ह्यूचा हा गोष्ट छान होती. मला आहे ना, म्हणजे मी आत्तापर्यंत पॉडकास्ट घेतले पण मी कोणाला हा क्वेश्चन नाही विचारला, पण मी तुला विचारतोय. म्हणजे एक आपला माइंडसेट असतो कुठल्याही कंपनीचा बाबतचा. म्हणजे आता तू BNY ला चाललाय, तू पॅकेज बघितलं होतं की एवढं पॅकेज आहे. हो. म्हणजे तुझा माइंडसेट काय होता की कंपनी भेटणारच आहे, भेटण्यासाठीच ट्राय करूया की इंटरव्ह्यू देऊया, होईल ते होईल? म्हणजे तू मी कसा असं विचार होतं की केलेला? माझं कसं झालेलं की आदल्या दिवशी ॲक्सेंचरचा तिथे रिझल्ट आलेला ओके, आणि त्यात म्हणजे नेमकी तू नावच नव्हतं आलं. मग मी अच्छा. पूर्ण डिमोटिवेट झालेलो की अरे यार, यार. म्हणलं ॲक्सेंचर सारखी कंपनी हे करते तर मग BNY ला कसं होईल. आणि ओके. नेमकी लगेच 1 आवर्समध्ये BNY ची लिस्ट आली, त्यात 23 जण असले आणि त्यात माझं नाव. मी पण शॉक झालो की म्हणलं कसं आलं. मग मी म्हणलं ठीक आहे, आणि लगेच नेक्स्ट डेला त्यांचा इंटरव्ह्यू होता. हा, म्हणजे म्हणजे काहीच प्रिपरेशनला काहीच प्रिपरेशनला टाइम वेळच नव्हता. नाहीये. मग बरोबर. तरी पण मी ओव्हरऑल तुम्ही जे जावाचे नोट्स वगैरे ते सगळं वाचलं. मग नंतर मी ते रिअल टाईम एक्झाम्पल मॅपिंग वगैरे करून ठेवलेलं की म्हणजे ऑफकोर्स इंटरव्ह्यूला ते रिअल टाईम एक्झाम्पल ते बरोबर. विचारणारच. तर मग मला पण एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की ते मला नेटवर्किंग साईडवर घेऊन जाईल. म्हणजे त्यांनी माझा जो इंटरव्ह्यू होता तो ओव्हरऑल सगळंच विचारलं त्यांनी सगळंच मला. विचारलंय. म्हणजे असं नाही की थोडक्यात तसं बघितलं तर तुला प्रत्येक टेक्नॉलॉजीवर आणि प्रत्येक प्रत्येक टेक्नॉलॉजी. लँग्वेज वरती क्वेश्चन विचारले हो तुला. हो. गुड. मग तू काय विचार केलेला की काय होणार आहे नाही कसं? म्हणजे मी जस्ट माझा म्हणजे फर्स्ट राऊंड होईपर्यंत तरी माझं असं होतं की इंटरव्ह्यू देऊ, बघू आता जे होईल ते होईल. ओके. पण जेव्हा जसं जसं इंटरव्ह्यू क्रॅक करत गेलो आणि थर्ड राऊंडला जेव्हा मला असं आतनं फिलिंग आली की नाही आता तर व्हायलाच पाहिजे BNY ला. वा, क्या बात आहे. पण Good, good. मग जेव्हा ते लगेच 5 मिनिटांनी तिथे रिझल्ट घेऊन आले की सिलेक्टेड आहे, अरे. मग तेव्हा असं छान वाटलं की हा म्हणजे क्या बात आहे. म्हणजे आनंद असा गगनात मावेना टाईप. हो गुड गुड, मस्त. म्हणजे तेच होतं की आता बघ ना, आदल्या दिवशी तुझं ॲक्सेंचरचं म्हणजे फेल्युअर थोडक्यात असं पण म्हणूया की एवढे सगळे सिलेक्ट होतात. ॲक्सेंचरला म्हणजे कसं होतं की मास रिक्रुटर आहे, हो. एवढी लोक प्लेस झाली आणि आपलं त्याच्यात पण नाव नाव नाही नाही आहे. आलं. त्यामुळेच मी तुला तो क्वेश्चन विचारला की तू माइंडसेट काय ठेवलेलास की असा BNYचा. पण छान होता ओव्हरऑल. की कारण कसं होतं रे, मोठ्या कंपनीचं पॅकेज बघितलं ना आपल्या डोक्यात आधीच येतं की अरे कंपनी पॅकेज चांगलं देते, हो. तर मग मी इंटरव्ह्यू कसा देऊ, ते काय काय विचारतील, त्यांच्या एक्सपेक्टेशन जास्त असेल, माझा रेझ्युमे त्यांचं एक्सपेक्टेशन फुलफिल करतोय की नाही. सो हे प्रेशर असतं हो. आणि प्रेशरमध्ये आपल्याला जे आठवतं तेही तिथे सांगता येत नाही. पण तुझ्या बाबतीत तसं नाही झालंय. नाही. तर मस्त आहे. मला पुढचा क्वेश्चन तुला विचारायला आवडेल की म्हणजे तुला काय वाटतंय की ओव्हरऑल रेझ्युमे आणि सगळ्या गोष्टींवरनं म्हणजे तुझे 3 राऊंड झाले, त्याच्यातनं असा काय की पॉईंट होता किंवा कुठला फॅक्टर असा होता की ज्याने मेजर रोल प्ले केला आणि तू तो इंटरव्ह्यू क्रॅक करू शकला? म्हणजे तू आता एवढे क्वेश्चन सांगितले, त्यामधलं असं कुठली बाजू होती रेझ्युमे मधली तुझी की त्यांना छान वाटली असावी? तर रेझ्युमे त्यांना प्रोजेक्ट्सवर आहे, त्यांना बिकॉज त्यांना प्रोजेक्ट्स एवढे आवडले आणि त्यात मी फायर बेस सारखी एक कन्सेप्ट यूज Okay. केलेली, त्यांना फायर बेस. आणि मग त्यांना OS पण मी त्यांना म्हणजे ते मला जेव्हा OOP वर प्रश्न विचारायचे मग Okay. त्यांना मी त्याच्यासोबत मी त्यांना OS सोबत मॅपिंग करून त्यांना घेऊन जायचो की क्या बात आहे. OS मध्ये पण असं असं होतं. तर ते मला जस्ट त्यांनी विचारलेलं की JVM मध्ये पण लोडर असतो, तर बरोबर. मग मी त्यांना ते सांगत मी त्यांना OS चा पण लोडर सांगून दिला. वा 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 मग ते वा. म्हणजे त्यांना जस्ट असं म्हणजे नाही का म्हणजे आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा असं असतं की तुम्ही हे पण बोला आणि मग तुम्हाला त्यासोबत जे काही मॅपिंग होतंय तुम्ही ते पण म्हणजे बरोबर. ओव्हरऑल त्यांना नेटवर्किंग OS आणि UPS कन्सेप्ट आणि प्रोजेक्ट्स, बिकॉज त्यांना प्रोजेक्ट्स एवढे आवडले की म्हणजे तुम्ही आपण आपल्याला असतं की आपण टेक्नॉलॉजीज कुठल्या कुठल्या यूज केल्या बरोबर. तर आपण त्या हायलाईट करायच्या. बिकॉज जर आपण त्या हायलाईट नाही केल्या तर त्यांनाच नाही कळत की आपण काय काय काय- टेक्नॉलॉजीज यूज बरोबर. केले. मग त्यात मी बरोबर. हायलाईट केलं होतं म्हणून त्यांना जस्ट असं झालं की याला ओव्हरऑल सगळंच नॉलेज आहे. तर मग मला असं वाटलं की त्याच्या थ्रू मी क्रॅक केला. वा. म्हणजे जसं तू बोलला की प्रोजेक्टवरनं तुझा तो म्हणजे की रोल ठरला असं हो. आपण ठरवूया. तर मग प्रोजेक्टवरनंच मी तुला एक प्रश्न विचारतो. आता आपण कोर्टवेबमध्ये कसं दरवेळेस काही ना काही चेंजेस करतो, नवीन गोष्टी आपण ॲड करत चाललोय, जेणेकरून कंपनीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण क्लासमधनंच मीट करू शकलो पाहिजे. म्हणजे आपले स्टुडंट फ्रेशर जरी असतील तरी ते त्या लेवलचे दिसले पाहिजे, 1 वर्ष एक्सपिरियन्सपर्यंत गेले पाहिजे असं मला म्हणजे नेहमी वाटतं. तर त्यातनंच आम्ही ती सुपर एक्सची कन्सेप्ट
काढली आहे नवीन, आणि तू मगाशी मेन्शन पण केलं की सुपर एक्समध्ये तू पायथनच्या पण सुपर एक्सला होता, जावाच्याही हो, सुपर एक्सला होता, हो. आणि आता रादर फ्लटरचं फ्लटरच्या पण पण सुपर आलंय. एक्स येतच आहे, हो. त्याच्यामध्ये पण तू पार्टिसिपेट केलंय. सो मग तुला काय वाटतं की सुपर एक्स खरंच आपला प्लॅटफॉर्म तेवढा भारी जातोय, किंवा त्याचा खरंच रोल आहे म्हणजे त्या सिनारिओमध्ये? त्याचा तो रोल इम्पॅक्ट खूप करतो की आपल्याला प्रोजेक्ट ड्राईव्ह करता येतो, की म्हणजे आपण प्रोजेक्टमध्ये काय खरं केलं. बिकॉज कसं आता म्हणजे मुलं जास्त करून ChatGPT करत आहे, पण आपण जे क्लासमध्ये शिकलोय आपण तेच प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करतोय, तर एक छान वाटतं की हां आपल्याला येतं पण आहे बरोबर. आणि काहीतरी आपण म्हणजे करतोय. आणि त्यात मग आपण जे नेटवर्किंग सारख्या जे आपण हे यूज करतो, मग त्यात अजून छान वाटतं की म्हणजे असं आपण ते रिअल टाइम बघतो ॲप्लिकेशन, पण ते बरोबर. आपण स्वतः करतो तेव्हा अजून छान वाटतं. आणि मग घरी दाखवता पण येतं की आई हे बघ, हे आम्ही बघ, हा हे क्या आम्ही बात केलंय. आहे. अरे कारण मला छान काय वाटतं की म्हणजे तू पायथनचं प्रेझेंटेशन दिलं सुपर हो. एक्सला, तेव्हा पण मी ते ऐकत हो. होतो. तुमचं ते मस्त तुम्ही मशीन्स वगैरे बनवले होते, आणि सेकंड टाइम म्हणजे जावाला पण सुपर एक्सला तू तिथे प्रेझेंट हो. करत होता, तेव्हा पण आम्ही जज हो. होतो समोर. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल आम्ही बघतोय की जो ग्रोथ आहे ना तुझी, म्हणजे ती एका दिवसाची नाही आहे. किंवा नाही. म्हणजे मला असं थोडक्यात सगळ्यांना सांगायला आवडेल की म्हणजे हा व्यक्तीने जे म्हणजे आमचा $1,000,000 क्लब असतो, म्हणजे मिलियन क्लब असतो, जसं $1,000,000 आपण बोलतो ना फंडिंग मिळते, तसं कोर्टिओपचा मिलियन्स क्लब असतो, म्हणजे 10 लाखाच्या वरचे पॅकेज घेणारी लोक, त्याच्यामध्ये हा आहे. पण मला सांगायला आवडेल की हा तो जसा म्हटला ना, तो फर्स्ट इयरपासून होता. म्हणजे त्याने जे एवढं व्हेरिएशनमध्ये जो शिकलाय ना, OS म्हणा, जावा म्हणा, पायथन, तो सगळं इकडे शिकलेला आहे. आणि चांगली गोष्ट काय, आम्ही दिवसेंदिवस त्याची ग्रोथ बघत गेलो, कारण तुझे क्वेश्चन्सच एवढे असायचे, हो. तू आम्हाला क्वेश्चन विचारायचा, नेहमी मेसेज करायचा, म्हणजे ते भारी वाटलं की. आणि मुळात भारी काय, तर तू फक्त बडबड नाही केले, तू त्याला इम्प्लिमेंट केलं प्रोजेक्टमध्ये. आणि मला तर हे 100% वाटतं हेच तुझ्या यशाचं रहस्य आहे, की तू तिथे त्या गोष्टी केल्या, कोड केले तेवढे सगळं, हो. आणि तू डिझर्व करत होता. म्हणजे आमचं पण म्हणणं कसं आहे की आम्ही नोटीस करत असतो ना की लकीली अनलकीली कोणी लागतंय कंपनीत, हां. बरेच लोक होतात की माझा इंटरव्ह्यू असा ठीकठाक होता पण मी कसा सिलेक्ट झालो माहीत नाही. पण तुझ्या सिनारिओमध्ये इंटरव्ह्यू एवढा भारी झालाय, तुझी एवढ्या वर्षांची मेहनत, हो. त्यामुळे खूप छान, म्हणजे भारी वाटलं तुझा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकायला, भारी वाटलं. तर मित्रांनो, तुम्हाला पण त्याचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकायला आवडला असेलच. सो त्याला इंटरव्ह्यूमध्ये जे क्वेश्चन विचारलेत ते पॉडकास्टच्या मध्ये मध्ये आम्ही कंप्लीट लिस्ट राऊंडनंतर ती ॲड करतच राहू. सो तुम्ही त्या पूर्ण पॉडकास्ट बघा. तुम्हाला ह्यातनं जर काही फायदा झाला, हेल्प झाली, तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल. तुला आणखी काही बोलायचं असेल तर तू सांगू शकतो. म्हणजे ते स्टुडंट फ्युचरमध्ये ज्यांना BNY क्रॅक करायचे, सो त्यांच्यासाठी तुला काही सांगायचं असेल तर त्यांनी काय प्रिपेअर करायला पाहिजे किंवा कशावर फोकस करायला पाहिजे? हां, म्हणजे कसं असतं कॉलेज लाईफमध्ये मी जेवढं आता माझे फ्रेंड्स पण होते, तर ते आता मला म्हणतात की तू म्हणजे नाही का तू खरंच हे केलं. तर कसं असतं आपण फर्स्ट इयरला जेव्हा कॉलेजमध्ये जातो, बरोबर. तर कसं असतं आपण कॉलेज लाईफ आपल्याला वाटतं की आपण फिरायचं वगैरे मजा मस्ती करायची. पण मी तेव्हा असं नव्हतं. मी तेव्हा क्लास माझा फर्स्ट इयरला कॉलेज झालं की लगेच क्लास बरोबर. असायचं. मग तेव्हा मला फील व्हायचं की म्हणजे यार कॉलेज लाईफ मी मिस करतोय. पण आता असं वाटतं की नाही, म्हणजे जे मिस केलं ते आता काहीतरी हे भेटलं. क्या तर बात आहे, गुड हां, गुड तर गुड. मग जस्ट म्हणजे मी ते रील्स वगैरे बघतो, ते शाहरुख खानचं एक वाक्य असतं की म्हणजे तुम्ही काही एक्सलन्स करत असेल तर तुम्ही ज्या गोष्टी मिस करताय त्याला तुम्ही बघू नका, बिकॉज तुम्ही एक एक्सलंट लेवलला जाणार आहे. अरे यार, तू 4 वर्षात तुझी मॅच्युरिटी पण एकदम अशी ग्रो झाली रे. म्हणजे फ्रेशर म्हणून आता बघ ना, कॉलेज अजून संपलंही नाहीये, तू हो. लास्ट इयरला कॉलेजला आहे आणि तू ह्या लेवलला विचार करतोय. छान, म्हणजे खूप भारी, छान वाटलं अभिषेक. थँक्यू चलो, थँक्यू सो मच अभिषेक. थँक्यू.